जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस थंडीचा प्रमाण प्रचंड वाढलेला आहे। तापमानाचा पारा हा 9.4 सेल्सिअसवर पोहोचलेला आहे आणि 3 सेल्सिअसने काल तापमानाचा पारा घटल्याने आणखी खानदेशात तापमानाच्या पारामुळे थंडीचा कडाका हा कायम राहणार असल्याचं चित्र दिसतंय। आपण पाहतोय की कशा प्रकारे नागरिक जे आहेत हे 8 वाजता देखील शिकोट्या करून बसलेले आहेत। कशा प्रकारे या ठिकाणी थंडीचा पारा हा दिवसेंदिवस वाढलेला आहे। 9.4 सेल्सिअस तापमानाचा पारा पोहोचलेला आहे। या ठिकाणी नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळण्यासाठी शिकोट्या ठिकठिकाणी करताना दिसत आहे। काही ठिकाणी धुक्याची चादर देखील पसरलेली आहे। आपल्यासोबत या ठिकाणी नागरिक आहेत। नागरिकांना नेमकं या संदर्भात काय वाटतं? भरपूर वाढत आहे बाबा थंडीचं वार। दिवसेंदिवस थंडीचं प्रमाण भयंकर वाढायला लागलं। त्याच्यामुळे काय होऊन राहिले की हातापायाचे अशा हे होऊन राहिलं, हातापायाचे म्हणजे थरथरी सुटून राहिली आहे काय। आणि शेकोटी शिवायचे पर्याय नाही आहे आता। काय सांगाल तुम्ही? खूप थंडी वाढली आहे। थंडीमुळे खूप त्रास होते आहे, त्यामुळे शेकोट्या चटवून असं बसणं पडते आहे आणि थंडी खूपच वाढली आहे। रब्बीच्या पिकांना या थंडीमुळे पोषक वातावरण वाटतं। हा, हरभरा गहू या पिकाला पोषक वातावरण आहे। आपण पाहतोय की जळगाव जिल्ह्यात या ठिकाणी रब्बीच्या पिकांना देखील थंडीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहेत। 9.4 सेल्सिअस तापमानाचा पारा पोहोचलेला आहे आणि 3 सेल्सिअसने तापमानाचा पारा घटल्याने आणखी 15 दिवस थंडीचा गारठा आणखी कायम राहणार असल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। एकंदरीत जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर परिसरात ठिकठिकाणी शिकोट्या करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।